नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवल्यात उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड यांची निवड. येवला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी महायुतीच्या पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप महायुतीचे अमजद शेख आणि समीर समदरिया यांची वर्णी लागली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून येवलेकरांनी महायुतीला बहुमत दिले आहे. निवडणुकात जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक कटिबद्ध आहेत. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी आणि उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, गटनेते दीपक लोणारी, प्रकाश दायमा, बंडू क्षीरसागर यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे शहराच्या विकास कामांना आता अधिक गती मिळणार आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. काय सांगाल आज उपनगराध्यक्ष बसला आहे नगराध्यक्ष येवला नगर परिषदेच्या आजच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या संयुक्त विद्यमाने आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे जे निवडून आलेले आमचे उमेदवार जे आहे पुष्पाताई गायकवाड यांना जे आहे सर्व नगरसेवकांच्या मताने एकमत होऊन जे आहे त्यांची उमेदवारी आम्ही केली होती आणि आज ते जे आहे बिनविरोध हे अशा त्या निवडून आलेले आहेत. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उपनगराध्यक्षपद हे जे आहेत आमच्याकडे आलेले आहे आणि येवलेकरांनी जो भुजबळ साहेबांवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या प्रती दोन्ही लोक जे आहेत आणि सर्व नगरसेवक मंडळी येवल्याच्या विकासासाठी प्राधान्याने काम करत राहतील आणि त्यासाठी मी सर्वांना जे आहे मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर जे आहेत दोन स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा निवड आज झालेली आहे. अमजद भाई जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहे आणि समीर समदरिया या भारतीय जनता पक्षाकडून जे आहेत ते आलेले आहेत. त्या दोघांची सुद्धा निवड झाली. त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवर बहिष्कार टाकलेला आहे या सांगितलं एक आमचा अर्ज स्वीकारलेला नाहीये तर काय सांगतो. आज येवले नगर परिषद उपनगराध्यक्ष पदाची व स्वीकृत नगरसेवकाची निवड होती. या निवडीमध्ये वेळेत अर्ज आमचा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा RPIचा अर्ज वेळेत दाखल झाल्यामुळं आमचा अर्ज सक्सेस ठरलेला आहे आणि विरोधकांचा अर्ज 12:07 ते या सभागृहात दाखल झाले आणि ते सांगता की बाबा आमचा अर्ज स्वीकारला नाही. हे सगळं साफ खोटं आहे. हे CCTV कॅमेरे चेक करावे व याला न्याय देणार आहे. माझे आज उपनगराध्यक्षपदी निवड झाली. सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरसेवक, नगराध्यक्ष समीर भुजबळ यांच्या वतीने माझी निवड झाली. मी सर्वांचे आभार मानते.